आज आपण येथे राजमा मसाला बनवत आहे। सर्वात आधी गरम पाणी करून घेतले आहे। आज आपण 1.5 पावशरचा राजमा बनवत आहे। 1.5 पावशर राजमा भिजत घातला आहे गरम पाण्यामध्ये। राजमा सकाळी भिजत घालावा, संध्याकाळी करायचं असले तर सकाळी भिजत घालूया। बंद झाकण करून ठेवूया। ते राजमा बनवत आहे। राजमा कुकरला शिजण्यासाठी ठेवला आहे। त्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया। त्यात थोडा मसाला घालूया। चटणी, हळद, मीठ, धनापूड, तेजपत्ता, चक्रीफूल, वेलची, दालचिनी हे सर्व जिन्नस शिजताना टाकल्यामुळे राजमाला एक चांगल्या प्रकारची चव येते। 5 ते 6 मीडियम आकाराचे कांदे राजम्यासाठी पेस्ट करण्यासाठी टाकूया। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। टोमॅटो, 2 विलायची, 4 हिरव्या मिरच्या झालेला आहे। त्यामध्ये शहाजिरे घालूया। दालचिनीचा 1 तुकडा टाकूया। कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसणाचे पेस्टचे वाटण चांगलं भाजून घेऊया। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। घरचं तिखट, चटणी, मीठ आणि हळद आपण तेलामध्ये भाजून घेऊया चांगलं। मसाला चांगला भाजून झाला आहे। त्यामध्ये आपण राजमा ॲड करूया। आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकूया। ह्यामध्ये शक्यतो गरम पाणीच ॲड करायचे, म्हणजे कलर छान राहतो। हे पहा, राजमा तयार झालेला आहे। खूप छान झालेला आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। साधा सिंपल रेसिपी आहे।